दिल्या कॅरेक्टर ओरडतो, कान बंद करतो, एक सायलेंट फ्रिक्वेन्सी ऐकू येते जी त्याला कंट्रोल करत असेल किंवा कोणतरी त्याच्याशी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत असेल. खंगरीच्या हातामध्ये हा खजिन्याचा नक्षा असू शकतो किंवा खजिन्याबद्दलची जुनी माहिती, म्हणजे या विहिरीत रहस्य दडलंय. मित्रांनो, घबाड कुंडाचा ट्रेलर तुम्ही एकदाच पाहिला असेल, पण आम्ही 50 वेळा पाहिला आणि खूप सारे हिडन डिटेल्स आम्ही शोधून काढलेत. हे फक्त हॉरर कॉमेडी नाही, 3 टाइमलाईनचा शापित खेळ आहे. आम्ही टाइम ट्रॅव्हल आणि टाइम लूप का बोलतोय पुरावे देतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. दिल्या त्या होलमधून काय बघतो? खजिना असू शकतो किंवा त्याने आतमध्ये अघोरी पूजा चालत असताना पाहिले असेल. ही बाई कोण आहे कळेलच पुढे आपल्याला. तिच्या येण्याने मंदिराचे दिवे विझले, म्हणजे कोणती तरी निगेटिव्ह शक्ती असणार. पुढे खूप काही आहे. थांबा, ही तर तीच बाई आहे ना? अरे तिला तर डोकंच नाहीये. पण हा काळ कधीचा आहे, कारण इकडे एक 2 व्हीलर पण उभी आहे जी बहुतेक दिल्या चालवत होता. इथे एक व्हॉइस ओव्हर येतो, नियतीने ज्याची निवड केली आहे त्याचंच घबाड, म्हणजे ते चोजन वन वाला कॉन्सेप्ट. पण तो चोजन वन आहे कोण? आम्ही पुढच्या व्हिडिओज मध्ये नक्की बोलू. लोबा पाय जर जवळ गेलं तर चक्रव्यूहात अडकणार, म्हणजे हे एक प्रकारचं टाइम लूपच असणार. खरं टाइम लूप आहे, प्रूफ पाहिजे? हे बघा चक्रव्यूहाचा रेफरन्स. हे चक्रव्यूह सारखं दिसतंय. कोणाचा बळी? याच मुलीचा. हो, याच तर मुलीसाठी एवढा तंत्रमंत्र करतायत, त्याचं पण रेफरन्स दाखवतो. पण हे सगळं करणार कोण? दिल्या. हो, दिल्यावर हे सगळं काम सोपवलं जातंय, पण त्याला नाही करायचंय. हे सगळे कोण आहेत? सगळ्यांना काम मारतंय खजिन्यासाठी. हो, घरातील सोनं आणि दागिने घेऊन जात असतील. इथे खंगरी वरती चढत असताना खालून कोपऱ्यातून कोण बघत आहे? आता जर खजिना विहिरीत आहे तर विहिरीपर्यंत पोहोचणं सोपं नसेल, तर त्यासाठीची प्रॅक्टिस चालू असणार. सगळे एकामेकांना त्या खजिन्याचा मालक समजून ब्लॅकमेल करणार आहे नक्की, कारण सगळ्यांना हा खजिना स्वतःसाठी मिळवायचा आहे. पण इथे ASVP कोणाशी बोलतोय? हे गुरुजी आणि सगळे कोणाकडे बघतायत? ऍक्च्युअली हा दिल्या असेल आणि हा ASVP दिल्याशी खजिना आणि आवाजाबद्दल बोलत असेल. जर तुम्ही गुरुजीचा इंट्रोडक्शन व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला कळेल हे मांत्रिक मंत्र फुकून काहीतरी झोल करतात. बहुतेक हेच गेम खेळणार, कारण यांच्याबद्दल आपल्याला अजून काहीच सांगितलं नाही. आणि या कॅरेक्टरचं नाव काय आहे हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. इथे एक एनर्जी आहे जी कोणाला पुढे जायला देत नाही, एक प्रकारचं फोर्स फील्ड एनर्जी. बहुतेक इथूनच काहीतरी टाइम ट्रॅव्हल किंवा टाइम लूप होईल. आणि हे काय आहे? इथे तुम्ही नीट पाहिलात तर तुम्हाला दिसेल की ही एक बाहुली आहे जी गोल गोल फिरते, म्हणजे वशीकरण आणि संमोहन असं काहीतरी दिसतंय. पण सगळ्यात मोठा वाटा तर हीच रंगी आपला रंग दाखवणार आहे, कारण हीच त्या मुलीच्या बळीसाठी सगळे जादूटोणा करते आणि हीच त्या मुलीचे केसही कापते. इथे 12 पंथी ठेवली आहे, म्हणजे 12 राशी असू शकतं का, किंवा 12 जणांवर वशीकरण करत असणार. पण ऍक्च्युअली इथे एक पंथी नाही आहे, म्हणजे कोणतरी एक मरणार. आणि बघा, चारही बाजूला वटवाघूळ पडले आहे. इथे सगळ्यांसमोर एक बाहुली ठेवली आहे जी सगळ्यांशी कनेक्टेड आहे, म्हणजे त्यांना एकत्र काम करावं लागेल घबाड शोधण्यासाठी. आणि ही बाई कोण आहे? तोंड का बंद करते आणि काय लपवत आहे? आणि थांबा, ट्रेलर मधले असे खूप सारे हिडन डिटेल्स आहेत जे आम्ही तुम्हाला पार्ट 2 मध्ये सांगतो. त्यासाठी सबस्क्राईब करा.